इंद्रसदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं. कुंदकुंदाचार्य भगवान की जय. पंचास्तिकाय संग्रह हा परमागमातला एक ग्रंथ आहे. 5 परमागम आहेत ना कुठले? समयसार, नियमसार, प्रवचनसार, अष्टपाहुड आणि हा पंचास्तिका आहे. मग याच्यामध्ये 5 अस्तिकायांचं वर्णन करून सांगितलं. अस्तिकाय म्हणजे बहुप्रदेशी द्रव्य, जे अस्तित्वाने सहित असतात. अस्तित्व म्हणजे काय? एक्झिस्टन्स आहे. मग आपण आहे ना, आपल्याला वाटते की कोणीतरी मेल्यावर तो संपला, त्याचं अस्तित्व नष्ट झालं. पण कुठल्याही वस्तूचं अस्तित्व कधीच नष्ट होत नाही. बट इट चेंजेस इट्स फॉर्म. फक्त ते त्याचा फॉर्म चेंज करतं. काय भैया? म्हणजे आता हे टेबल आहे, हे मोडलं. समज हे टेबल लाकडी आहे, ते मोडलं, जाळलं, संपलं का नाही? ते काय राहिलं मागं? त्याचं फॉर्म चेंज झालं की ते राख झालं, परत मातीत मिसळणार, मातीतनं परत झाड येणार, पुन्हा लाकूड होणार. असं वेगळ्या वेगळ्या फॉर्ममधून ते चेंज होत राहतं परमाणू. पण परमाणू कधीही नष्ट होत नाही. तसंच सांगितलं, जीवसुद्धा नादी अनंत आहे, तो कधीही नष्ट होत नाही. मग जो बहुप्रदेशी आहेत असे ते सगळे द्रव्य पंचास्तिकाय म्हणले गेले. 6 द्रव्यामध्ये 5 द्रव्य अस्तिकाय रूप आहेत आणि एक कालद्रव्य आहे, तो एक प्रदेशी आहे. त्यामुळे त्याला अस्तिकाय म्हणलं नाही. मग हे का शिकायचं? तर बाकीचे द्रव्य सगळं माहिती शिकवली की ह्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही. पण त्या सगळ्यामधून प्रयोजन काय आहे? मला माझा जीव प्रयोजनभूत आहे. म्हणजे अन्य कुठल्याही द्रव्यामधून मला आनंद मिळणार नाही, माझं अस्तित्व अन्य द्रव्यामध्ये नाही. हे सगळं समजण्यासाठी म्हणून वस्तुव्यवस्था दाखवली आपल्याला शास्त्रामध्ये. म्हणजे सगळं वर्णन आपण ग्रंथांचं अध्ययन का करतो? सगळ्याचा उद्देश शेवटी आत्म्यापर्यंत नेणंच आहे. तर हे सगळं विस्तार कशाला शिकायचं? काय गरज आहे एवढं सगळं सांगायची, डोक्याला त्रास द्यायची? एवढं सगळं समजून घ्यायचं म्हणजे किती अवघड वाटतंय. मग तिथं सांगितलं की एक आपला उपयोग इतका स्थिर राहत नसतो. ध्यानाला बसलो तरी सुद्धा चंचलता असते, विचारांनी येत असतात काय ना काय. ध्यान पण आपण काय कंटिन्युअस करत नाही. मग अशुभामध्ये जाऊ नये म्हणून सांगितलं हा शुभोपयोग आहे, अवलंबन आहे. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या द्रव्यांचं वगैरे काय स्वरूप जाणून घेतलं तर त्याच्यातून आपल्याला आपलं द्रव्य काय आहे हे समजतं. आणि मग ते खरं आश्रय करणे योग्य आहे, त्याच्यातून आपल्याला आपला आनंद आहे, ह्याचा निर्णय करण्यासाठी म्हणून हे सगळं शास्त्राचं अध्ययन केलं जातं. सगळ्या ग्रंथांमध्ये पहिल्यांदा रूपरेषा अशीच दाखवली जाते. एक तत्त्व सांगणार, सगळं काय आहे ते वस्तुव्यवस्था दाखवून देणार आणि त्यातून प्रयोजनभूत काय आहे. तर म्हणजे याच्यात सांगितलं ना, इष्टोपदेशमध्ये येते का? इष्टोपदेश पाठ आहे का? अस्थिचं ग्रहण करण्यासाठी. हां, बरोबर आहे. तर याच्यामध्ये पण सांगितलं ना, इष्टोपदेशच्या शेवटच्या श्लोकमध्ये काय सांगितलं? अचिंत्य आहे का माझ्यासमोर? जीवोन्यः पुद्गलश्चान्यः इत्यसौ तत्त्वसंग्रहः यदन्यदुच्यते किंचित सोस्तु तस्यैव विस्तरः. म्हणजे काय म्हटलं? जीव अन्य आहे, पुद्गल अन्य आहे आणि जे काय हे सगळं सांगितलेलं आहे त्याचा विस्तार आहे. बास, एवढंच एक काय म्हणायचं, सगळ्या ग्रंथाचं सार एवढंच आहे. काय? जीव अन्य आहे, पुद्गल अन्य आहे, जे काय सांगितलेलं आहे सगळं याचाच विस्तार आहे. मग तुम्हाला विस्तार जाणायचा असेल तर तुम्ही विस्तार ऐका, विस्तार वाचा, त्यातून परत स्वतःकडे जावा. किंवा ज्याला शक्य आहे त्यांनी डायरेक्ट स्वतःला जाणण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा बाधा नाही. तर काल आपण 46 नंबरची गाथा बघत होतो, ते ढकला. ववदेसा संठाणा संखा विषयाय होंती ते बहुगा ते सिमणन्नत्ते अण्णत्तेच्या विविज्यन्ते. काय सांगितलं होतं अर्थ? द्रव्य आणि गुण किंवा गुण आणि गुणी यांच्यामध्ये कथनचित भेद आहे आणि कथनचित अभेद आहे, याची सिद्धी करण्यासाठी म्हणून हे सांगायला लागलेत की व्यपदेश
संस्थान, संख्या, विषय हे अन्यत्वामध्ये आणि अनन्यत्वामध्ये अनेक असू शकतात. त्याच्यामध्ये काही बाधा नाही किंवा याच्याद्वारे अन्यत्वाचीच सिद्धी व्हायला पाहिजे असं नाही. अनन्यत्वामध्ये सुद्धा व्यपदेशादी भिन्न भिन्न असू शकतात. मग काल आपण हे बघितलं होतं काय, सिद्ध जीवामध्ये आणि संसारी जीवामध्ये व्यपदेशादिकांच्याद्वारे कसा भेद केला जातो. समजलं होतं का कालचं? इथं आहे, हे घ्या तुम्हाला घ्यायचं असतं तर. पीठिका पाहिजे त्यांना, देतील की त्या. तर काय समजलं होतं काल? काय शंका होती का याच्यात? सिद्ध भगवान कसे आहे, त्यांचं नाव काय सिद्धांचं? शुद्ध जीवास्ती काय म्हणा किंवा सिद्ध म्हणा. आणि संसारी जीवाचं नाव कोणी देव आहे, कोणी मनुष्य आहे, नारकी आहे, तिर्यंच आहे, ही त्याचं व्यपदेश वेगळा आहे. सिद्ध कोण आहे तो? तिर्यंच, देव, नारकी, मनुष्य कोण आहेत सिद्ध? तर हे 4 गती आहेत, त्या गतीच्या अतीत झालेल्या आहेत ते, त्यामुळं निर्गती स्वरूप आहेत आणि या कुठल्याही नावाने ते युक्त नाहीत. त्यामुळं त्यांना म्हणलं शुद्ध जीवास्तिक आहे. मग सिद्धांचं स्वरूप समोर का ठेवायचं? तसा मी आहे हे बघण्यासाठी म्हणून. सगळं सिद्धांचं स्वरूप जाणून घ्या, पण त्याच्यातून समजून घ्यायचं एवढं की ते 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 नाही, मी तसा आहे हे समजण्यासाठी. सगळं सिद्धांचं जिथं जिथं वर्णन आलं ते तुम्हाला तुमचं स्वरूप दाखवण्यासाठी आलेलं आहे. कारण आपण जेव्हा सगळ्या कर्माच्या अतीत होणार तेव्हा ती दशा प्राप्त झाली म्हणतो, पण आत्तासुद्धा वर्तमानामध्ये कुठल्या कर्माने आपण बद्ध आहे? कुठलं कर्म आपल्याला स्पर्श करतंय का? त्या कर्माने आपल्याला काही त्रास दिला, चांगलं केलं, वाईट केलं, काहीही करू शकत नाही कर्म. एवढी स्वतंत्रता आहे प्रत्येक द्रव्याची. त्यामुळं आपला आत्मा कसा आहे, आपलं परिणमनाने सुखी दुःखी होतो, कर्म तिथं करता नाही. म्हणून आपलं सुखदुःख आपल्या हातात आहे, बाहेर कोणाच्या हातामध्ये नाही. तर काय सांगत होतो की सिद्धांमध्ये व्यपदेश काय केला? शुद्ध जीवास्तिक आहे आणि नरनारकादी हे संसारी जीवाचा व्यपदेश झाला. संस्थांमध्ये काय दाखवलं होतं? किंचित ऊन चरम शरीर प्रमाण ते सिद्ध भगवान त्या आकारामध्ये स्थित आहेत. मग प्रश्न आला होता याच्यावर काय की असं का? कोण सांगते उत्तर? अभ्यास केला असाल. प्रश्न काय होता? प्रीतीभाभी आहे का? भारती काकी आहे. काय प्रश्न कळलं का? प्रश्न काय आहे? चरम शरीरामध्ये स्थित का आहे? नाही, चरम शरीरात कुठं स्थित आहे ते? जे सिद्ध भगवान म्हणजे अरिहंत अवस्थेतून मुक्त झालेला जीव जेवढं चरम शरीर आहे त्याच्याहून किंचित ऊन प्रमाण स्थित आहेत ना अशा आकारामध्ये सिद्ध शिलेवर. मग माझा प्रश्न आहे असं का? जेव्हा की तुमचं जसं उदाहरण काय दिलं होतं, फुगा आहे, फुग्यामध्ये काय असते भैया? गॅस असते ना. तर ते गॅस त्या फुग्याचं आवरण आहे तोपर्यंत असं बद्ध आहे त्याच्यामध्ये. जेव्हा तो फुगा फुटला, गॅस कुठं गेलं सांग? असंच राहिलं का ते गॅस बाहेर पडल्यावर? जसं ते सगळीकडे विखरली ना ती वायू त्यातली, वारा, तो हवा त्यातली, तसं जेव्हा ह्या शरीरात आहे तोपर्यंत शरीराचा आकार आहे मनुष्याला ते सिद्ध होण्याच्या पूर्वी. पण जेव्हा आता या कर्मानी मुक्त झाला तर त्यांचे प्रदेश असे सगळीकडे का पसरले नाहीत? पूर्ण लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेशी सिद्ध का नाहीत? अशाच आकारामध्ये जाऊन तिथं का स्थित झाले? असा प्रश्न होता. सांगा उत्तर. जसं कुंभकारचा आकारा जसं हे करतो की नाही, फिरवतो, तर ते फिरत राहतं आणि नंतर म्हणजे त्याला गती दिली तरी फिरत राहतं. तसं ते संस्कार राहतात त्यांच्या शरीराचे, त्यांच्या प्रदेशांवर, आत्मप्रदेशावर, म्हणून त्या आकाराचे राहतात. बरोबर. आणि एक काय कारण सांगितलं होतं? विस्तार शक्ती आहे ना, संकोच विस्तार शक्ती. मग असू दे की स्वभाव रूप करते. मग स्वभावच आहे ना, असंख्यात प्रदेशी स्वभाव आहे हा जीवाचा. लोकाकाश प्रमाण असंख्यात म्हणून प्रदेशी. मग ते संकोच विस्तार कमी झाला, हे बंद झालं ना होण्याचं. नाही, असं नाही उत्तर.
हे एक सांगितलेलं बरोबर आहे की पूर्वसंस्कार राहिलेले आहेत त्या जीवावर त्यामुळं सांगितलं जसं ते संस्कारित तसंच राहणार. कारण पुढचं एक दुसरं काय कारण सांगितलं शरीराची प्राप्ती का होती जीवाला. आणि ते गॅप भरले जातात. काय म्हणलं. गुण विखरून बाजूला होतच नाहीत ना कोणत्याही द्रव्यातले. गुण नाहीच की. गुण कशामुळे गुण नाही, प्रदेश जे आहे प्रदेश पण ते या बाउंडिंग मधनं बाहेर पडल्यावर पसरले का नाहीत. असे ते एकवटून का तसेच राहिले सिद्धशिलेवर असा प्रश्न होता. मग मी वाचते थोडंसं काय सांगितलं. पूर्वेचा उदय शेवटी जातो ना. जाऊ दे की मला काय प्रदेशत्व गुण असल्यामुळे कुठला ना कुठला आकार असणारच. मग असू दे की लोकाकाश प्रमाण संख्यात प्रदेशी हा पण आकार आहेच की मग. हा अच्छा हा बरं आता मी वाचते, शांत व्हा. सगळेजण योगामध्ये चंचलता होती जेव्हा प्रश्न आपण ऐकतो आणि उत्तरासाठी धडपडतो. तर तिथं काय सांगितलं म्हणजे प्रश्न असा आला होता की शरीर नामकर्माच्या उदयाने जीवाला किंवा संस्थान नामकर्माच्या उदयामध्ये जीवाला विशिष्ट संस्थान असतो किंवा आकार असतं. आत्मप्रदेश त्या देह प्रमाण आहेत असं म्हणलं जातं. जो कुठला जीव ज्या काही शरीरामध्ये असणार त्या शरीराच्या आकाराचा आहे असं म्हणलं जातं. कारण ते अजून कर्माने सहित असतात जोपर्यंत संसारी दशेत आहेत. त्यामुळं वेगवेगळ्या आकारांना ते धारण करतात. पण जेव्हा जीव आठही कर्माने मुक्त होतो, सिद्ध स्वभावाला प्राप्त होतो, तेव्हा कोणतेही बंधन नाही, मर्यादा राहिली नाही. मग ते मुक्त जीवाचे प्रदेश संपूर्ण लोकात का पसरत नाहीत. प्रश्न विचारला होता असा. मग त्याला उदाहरण दिलं होतं की फुग्यातून हवा बाहेर पडल्यावर जसं इतस्ततः पसरून जाते तसे कर्माचे आवरण नष्ट झाले असता जीवाचे प्रदेश इतस्ततः विखरून लोक प्रमाण जागेत का व्यापत नाहीत, चरमदेह प्रमाणच का राहतात असा प्रश्न होता. मग त्याला उत्तर काय सांगितलं होतं. कषाय आणि योगाच्या सद्भावामध्ये जीवाला विशिष्ट आकार असतो. जोपर्यंत कषाय आणि योग आहेत तोपर्यंत जीवाला विशिष्ट आकार असतो. कुठल्या तरी गतीत जातो. कुठे आहे काका वही लिहा. तर कषाय आणि योग आहे तोपर्यंत जीवाला विशिष्ट संस्थान आकार असू शकतो. पण सिद्ध दशेमध्ये कषाय आणि योग या दोहोंचाही अभाव झालाय. शरीराचा अभाव झाल्यावर आत्मप्रदेश पसरण्याचेही कोणते निमित्त कारण शेष राहिले नाही. काय सांगितलं जयश्री काकी पहिला ऐकत होती. म्हणजे हे आपली चर्चा झाली होती. ॲक्च्युली मला मिळालं नाही ते, पण थोडंसं आज आठवलं सामायिकामध्ये त्यावेळेस ते लिहिलं मी की जेव्हा या शरीरातून अन्य शरीरात जाणार आहे जीव, समजा मनुष्य आहे आणि देवगतीत जाणार आहे, तर त्यावेळेस तिथं पुढचं निमित्त आहे नामकर्माचं. आणि मग तिथं गेल्यावर त्या शरीराची ती प्राप्ती झाल्यावर तशा आकाराचा झाला. पण आता या शरीरातून पुढच्या शरीरात जाताना त्याला एक निमित्त आहे. हां, आणि मग हेच म्हणजे आपण हे कारण बघतो की अरिहंत दशेमध्ये सगळ्या कर्मांचा अभाव झाला म्हणून काही नाही राहिलं तिथं. हे बघतोय ना. तर पुढचं दाखवलं होतं आम्हांनी पण सांगताना की पुढं निमित्त नाही राहिलं म्हणून त्याला तो आकार तसा संस्कारवश राहिला. हे संस्कार सांगितलेलं उत्तर त्यांनी. तर पूर्व शरीरामध्ये ज्या आकाराचा होता तसे संस्कार राहिलेत. इवन तुम्ही या मनुष्यगतीमध्ये असताना सुद्धा मनुष्य शरीराच्या आकाराचे प्रदेश आहेत तुमचे. पण जेव्हा तुम्ही इथून तिर्यंच होणार आहे, समजा हत्तीच्या शरीरात जाणार आहे, तर अजून त्या शरीराची प्राप्ती होईपर्यंत मनुष्याचाच आकार असतो. पण नामकर्म सुरू झालं, तिर्यंच गतीचं नामकर्म किंवा त्या हत्तीच्या शरीराचं काय असेल ते योग्य शरीर नामकर्म वगैरे सगळं सुरू झालं आहे. पण आकार अजून या शरीराचाच असतो. कुठल्या शरीरातून मुक्त झाला आहे, बाहेर पडला आहे, त्या शरीराचाच आकार असतो. मग तसं सांगितलं की जेव्हा अरिहंत दशेतून मुक्त झाला जीव त्यावेळी संस्कार हे राहिलेत पूर्वीचे. मग पूर्व कारण एक घ्या आणि उत्तर कारण एक घ्या असं करा. पूर्व कारण सांगितलं की संस्कार आहेत
आणि उत्तर कारण सांगितलं की पुढं कुठलं निमित्त नाही राहिलं शेष, त्यामुळं सांगितलं आकार बदलला नाही किंवा ते प्रदेश असे विखरून सगळीकडं पसरले नाहीत. कारण ते पसरण्यासाठी सुद्धा तिथं काहीतरी आवश्यक असतं निमित्त. जर पूर्ण लोकाकाशात पसरण्यासाठी सुद्धा काहीतरी तिथं आवश्यकता असते. मग तसं तिथं काही राहिलं नाही कारण. म्हणून सांगितलं शरीराचा अभाव झाल्यावर आत्मप्रदेश पसरण्याचेही कोणते निमित्त कारण शेष राहिले नाही. म्हणून निमित्ताच्या अभावात जसे ज्या आकारात होते त्याच आकारात ते जाऊन तिथं स्थित राहिले, कमी जास्त होत नाहीत. काय म्हणता? हा, ते मला अजून एक विचारायचं होतं की ते संस्कारवश आपण जे म्हणतोय तर ते संस्कारवश पण का राहतात, ह्याला असं काही लॉजिक असू शकेल का की प्रदेशत्व गुण असल्यामुळे कुठला ना कुठला आकार असतोच, त्यामुळं विग्रहगतीत जाताना सुद्धा आधीचा जीव तो आकार सोडत नाही जोपर्यंत दुसरा आकार तो ग्रहण करत नाही. आहेच की, ते तर आहेच की, प्रदेशत्व गुण आहे म्हणून तर त्याचा आकार वगैरे दिसून येतो, एक संस्थान आहे वगैरे. पण तोच आकार का राहिला असं विचारलं ना प्रश्न, तर तो किंचित न्यून प्रमाण त्या चरम शरीराच्या, त्याच्यासाठी हे उत्तर सांगितलं की पूर्व कारण म्हणत असताना शेवटचा बोला. हा बोल सांग. ज्या शरीरात होता त्या शरीराच्या आकाराचं संस्कार राहिलेत म्हणून तसा बाहेर पडलाय तो आर्यंत अवस्थेतून. आणि पुढं बदलण्यासाठी निमित्त आवश्यक असतं, पण ते निमित्त नाही मिळालं त्याला, म्हणून सांगितलं तशाच आकारामध्ये तो स्थित राहिला. लिहून काढा हे, म्हणजे आपण परत मागं पण चर्चा केली होती, परत लक्षात नाही राहिलं. पण हे म्हणजेच मग नामकर्माच्या अभावातच बदलत नाही ना. आता तेच की नामकर्माचा अभाव असल्यामुळे पूर्व कारण सांगताना तेच सांगतो की आपण की पूर्वीचे कर्मांचा सगळा अभाव झाला वगैरे, पण सद्भावात्मक कारण म्हणून सांगितलं की निमित्त त्याचं किंवा उपादान तसं होतं म्हणून तसे राहिले म्हणा, किंवा निमित्त तिथं कुठलं राहिलं नाही त्या उत्तर पर्यायामध्ये, म्हणून ते जसे होते तसेच तिथं स्थित राहिले जाऊन. लोकांमध्ये सगळीकडे पसरले असते तर काय झालं असतं सांगा? मग ते बाकीचे म्हणतात ना ब्रह्माचे सगळे अंश आहे, तसंच झालं. कशाला ब्रह्माचे अंश नाही? मग ते सगळीकडे पसरले म्हणल्यावर त्याचेच आपण अंश आहे असं, म्हणजे त्यांचे प्रदेश पसरले, आपण कुठं त्यांचं रूप आहे असं सांगतोय. म्हणजे जर लोक प्रमाणासंख्यात प्रदेशात पसरले असते तर असं सिद्धशिला वगैरे तुम्हाला काय विशिष्ट जागा नाही दाखवला असता. सगळीकडे लोकाकाशात आहेत म्हणल्यावर सिद्ध कुठं आहेत. आणि आता वर्तमानात सुद्धा आपल्याला आता त्यांचं स्पर्श, म्हणजे अशी काय तुम्हाला स्पेसिफिक एक स्थान सांगता आलं नसतं की सिद्धशिला असं काय स्थान आहे की जिथं मुक्त झाल्यावर जीव जाऊन राहतो किंवा लोकाच्या अग्रभागी स्थित होतो. ह्या वचनाला सुद्धा बाधा आली असती. कुठं सांगितलं असं लोकाच्या अग्रभागी स्थित होतो? निकम्मा कशाला द्रव्य संग्रह मध्ये आहे ना गाथा, द्रव्य संग्रहाची गाथा. बरोबर. निकम्मा अट्टगुणा किंचुणा चरमदेह दो सिद्धा लोयक गठ्ठिदाणीच्या लोकाच्या अग्रभागी स्थित आहेत. उत्पादवयेही संयुक्ता, उत्पादवयाने ते युक्त आहेत. मग हे वचन तिथं बाधित झालं असतं. म्हणून सांगितलं की जे सांगितलेलं आहे की असं सिद्ध शिलेवर सिद्ध भगवान विराजमान आहेत, तर ते कुठल्या आकारात आहे त्याच्यासाठी इथं संस्थान सांगितलं की चरम शरीराच्या किंचित ऊन प्रमाण एवढ्या आकारामध्ये ते सिद्ध शिलेवर विराजमान आहे. आणि संसारी जीवाचं संस्थान, हे दोन्ही लॉजिक झाले. हे दोन्ही लॉजिक झाले की बाबा पूर्व संस्कार का होता, तर प्रदेशत्व गुणामुळे कुठला ना कुठला आकार होतो, आणि दुसरं ते विखरून का नाही जात, तर त्यांना परत ते निमित्तच मिळत नाही विखरून जाण्यासाठी. पण विखरणं म्हणजे पसरणं, जे पसरण्यासाठी सुद्धा निमित्त पाहिजे. म्हणजे म्हणलं ना मुंगीच्या शरीरातून हत्तीच्या शरीरात जाण्यासाठी पसरलेत ना तिथं पण आत्मप्रदेश, पण निमित्त मिळाले ना त्याला एक, त्या हत्तीच्या काय आकाराचं संस्थान मिळणार आहे, त्याचं नामकर्माचा उदय सुरू झालाय वगैरे, एक निमित्त मिळालंय पुढं. मग म्हणून तिथे त्याचे प्रदेश तसे त्या आकारामध्ये परिणत झाले.
पण इथं असं काय पुढचं निमित्तच राहिलं नाही. भलेही मागचं अवलंबन सुटलंय Perfect. कर्मांचं, पण पुढं काय राहिलं नाही. त्यामुळं तिथं आकारामध्ये कमी जास्त किंवा बदल असं काय होत नाही. म्हणून सांगितलं की शेवटी हे सगळं कशासाठी समजून घ्यायचं आहे. आत्मप्रदेश केवढं का प्रदेश असे ना, तो आत्म्याचं वेदन करायचं कार्य सगळ्या प्रदेशामध्ये चालूच आहे. नाही असं नाही, अखंड आहे ते वेदनाचं कार्य. फक्त तिथं शास्त्रामध्ये आलं आपल्याला संस्थानाचं कथन म्हणून विस्तार करून सांगितलं की सिद्धांचं संस्थान कुठलं आहे. आणि म्हणजे कुठलंही संस्थान अनुभूतीमध्ये बाधक नाही एवढं समजून घ्या त्यात. म्हणजे सिद्धांचा आकार कसला आहे सांगावं. लहान आहे, मोठा आहे, किंवा जाड आहे, बारीक आहे, कसला आकार आहे सिद्धांचा. चरम शरीराच्या कमी प्रमाण आहे माहित आहे की, पण आकार कसला आहे. कुठल्या आकारामध्ये सिद्धांना अनुभूती होते. म्हणजे जे शरीर सोडलं असेल त्या ह्याच्यातच असणार ना. समचतुरस्त्रच असतात. सिद्ध भगवान जे कोणी सिद्ध होणार आहे ते पूर्व शरीरामध्ये मनुष्य असताना आकार. नियमाने वज्रशब्दाचं सहन नसतं आणि संस्थान सांगितलं उत्कृष्ट असतं. मग तिथं म्हटलं की ज्या उत्कृष्ट संस्थानातून ते मुक्त झाले त्या आकाराचे असतात. त्यामुळं ते मागे एकदा आम्हाने घेतलं होतं ना, कोणाला तरी रोग झालाय समजा, तर रोग झाल्यावर कुबड आलाय किंवा कुठला तरी एखादा अवयव कमी जास्त आहे, वाकडा तिकडा आहे, असं काही दिसलं तुम्हाला, तर तिथं आवाज येत नाहीये. एक मिनिट. नाही, आवाज येत नाहीये. तर जर कुठला रोग झाला असेल तर सांगितलं, जर शरीर बेडप झालं असेल कुठल्या तरी निमित्तामध्ये आणि त्या जीवाला अरिहंत दशा प्राप्त झाली, आता कसं दिसेल सांगा. ते अरिहंत अवस्थेत वर बसलेत आणि असे कुबडे आहेत, काहीतरी अंगव्यंग आहे किंवा काहीतरी कुरूप दिसत आहेत, असं तर अरिहंत नसतात. कारण ते सगळ्यांचे आदर्श रूप असतात आणि त्यांना नियमाने असं सुंदर रूपच असतं. त्यामुळं सांगितलं तिथं असं कुठल्याही रूपाने त्यांच्या शरीरामध्ये व्यंग नसतं. म्हणून हां, परमऔदारिक होतं. मग त्यावेळेस सांगितलं म्हणून तिथं संस्थान कुठलंही असू दे ते बाधक नाही अनुभूतीमध्ये. कारण संस्थानाकडून आपल्याला अनुभव करायचा नाही आहे, प्रदेशाकडून अनुभव करायला जाऊ नका म्हणून तर सांगते. असंख्यात प्रदेशी म्हणत असताना अखंडता दाखवली आहे तिथं. असं नाही की कानाचा प्रदेश वेगळा, नाकाचा प्रदेश वेगळा, असं नाही. असंख्यात प्रदेशामध्ये अखंड जो मी स्थित आहे, तर त्याचा अनुभव करत असताना कुठलंही संस्थान आपल्याला बाधक नाही. म्हणून तुम्ही कुठल्याही शरीरात असला तरी सुद्धा अनुभव करू शकता, जाणू शकता स्वतःला. मी आहे एवढं जाणा, शरीर रहित, संस्थान रहित आहे, तर तिथं कुठला आपल्याला रोग त्रास देणार नाही, कुठला आपल्याला शरीराचं व्यंग त्रास देणार नाही किंवा ती न्यूनताच राहणार नाही परिणामामध्ये की माझं शरीर असं आहे वगैरे. पुढं काय सांगितलं होतं. का लिंक कट व्हायला लागली. नेट नाही करायचं बघ. आवाज गेला परत. आहे ना. तर नेटला प्रॉब्लेम आहे काहीतरी. जेवढं ग्रहण होतं तेवढं ऐका, नंतर न पाहिजे तर ऐका म्हणायच्यावर. तर इथं सांगितलं होतं संस्थानामध्ये फरक आहे तरी सुद्धा ते अनेक रूप असतात असं नाही. सिद्धांचा शरीराचा आकार वेगळा आणि काय म्हणायचं म्हणजे की शरीर संस्थान भिन्न भिन्न असले तरी सुद्धा तिथं द्रव्य आणि गुणामध्ये भेद होऊ शकत नाही. पुढं घेतलं होतं संख्या अपेक्षेने काय काय भेद घेतले होते. 3 टाईप्स घटवले होते की गुण अनंत आहेत प्रत्येक द्रव्यामध्ये, म्हणून सिद्धांना एका सिद्धांनाच अनंत रूप सुद्धा म्हणलं जाईल. किंवा म्हणजे जीवाला सुद्धा, आपल्या संसारी जीवाला सुद्धा गुणांच्या अपेक्षेने जीव अनंत आहे, एक जीव. नंतर प्रदेशाच्या अपेक्षेने असंख्यात आहे आणि
जे ज्ञेय झळकतात. आता सिद्धांत सांगत असताना सगळे अनंत ज्ञेय ज्ञानात यायला लागले. त्यामुळे ज्ञेयाकडून पाहिलं तर सांगितलं ज्ञेय अनंत आहेत पण तो सिद्ध एक आत्मा आहे. म्हणून या अपेक्षेने सुद्धा फरक असेल संख्येमध्ये तरी सुद्धा तिथं बाधा येत नाही. द्रव्य आणि गुण हे भिन्न आहेत असं काही सिद्ध होत नाही. आपल्या ज्ञानात किती ज्ञेय येतो? आपल्या ज्ञानात किती ज्ञेय आहेत? ह्यांच्या ज्ञानात अनंत ज्ञेय आहेत. आपले पण ज्ञानामध्ये अनंत ज्ञेय आहेत. कशाला आता आपण जाणत असताना आपण सुद्धा भलेही कुठल्या विषयाला जाणतोय वगैरे पण तरी सुद्धा हां शक्ती किती आहे जीवामध्ये? अनंत ज्ञेय जाणण्याची शक्ती जीवामध्ये आहे. हां मग जेवढं समोर आहे किंवा जेवढं मर्यादेमध्ये आहे तेवढं जाणतो. तरी सुद्धा सांगितलं ना की मनाचा विषय काय आहे असं काही समोर असलेलंच नाही आहे. मनाचा विषय सुद्धा अनेक पदार्थांना तुम्ही अनेक वस्तूंना जाणू शकता. हां फक्त क्षयक्षम ज्ञान आहे म्हणून तिथं सांगितलं मर्यादा आहे. पण ते सुद्धा किती जाणतात त्याला सुद्धा लिमिट नाही. म्हणजे असे अनेक पदार्थ आपण सुद्धा पण त्याच्याकडे उपयोग गेला तर म्हणून भ्रष्टता होते आपल्याला ज्ञानामध्ये. ते जे ज्ञेय येऊ लागले ज्ञानामध्ये ध्यानाला बसल्यावर म्हटलं ना मागं अनेक ज्ञेय झळकायला लागतात. न काय बघितलेलं सगळं आठवायला लागतं. पुढं काय होणार आहे सगळं दिसायला लागतं. ध्यान करायला लागल्यावर काय काका डोळे बंद केल्यावर काय काय झालं होतं ते दिसतंय, होणार आहे ते दिसतंय, मग किंवा होईल असं वाटतंय. मग ते म्हणले डोळे बंद करून बसायला नको वाटतंय. पण तिथं ज्ञानाची स्वच्छता वाढली आहे त्यामुळं ज्ञेय झळकायला लागलेत ज्ञानामध्ये. तुम्ही ते नको म्हणल्यावर तर ते काय जाणार नाही आहेत. ज्ञेय तर येणारच. फक्त जाणायचं आहे कोणाला? त्या ज्ञेयाकडं न जाता स्वतःला जाणलं तर तो विषय आपण ग्रहण करू शकतो. त्या ज्ञेयाला जाणणारा सुद्धा मी आहे हे समजलं तर तिथं व्यग्रता होणार नाही. त्यालाच म्हणलं ध्यान. काय म्हणलं? एकाग्र चिंता निरोधो ध्यानम. म्हणजे ह्या सगळ्या चिंता आहेत बाहेरचे जेव्हा विषय आले ज्ञानामध्ये तर त्या चिंतेचा निरोध करून जेव्हा निरोध होतो करावा पण लागणार नाही. जेव्हा एकाग्र केला एका विषयाला पकडलं त्यावेळेस तिथं अन्य विषय सहज सुटून जातात. मग त्यासाठी उदाहरण दिलं होतं ना मागं एक काय की तो मुलगा असतो आणि त्याचं लग्न ठरलं आणि मुंबईमध्ये होता बरं का तो मुलगा आणि लोकलनी चालला होता. त्या होणाऱ्या बायकोला भेटायला जायचं होतं त्याला आणि म्हणले त्या लोकलमध्ये भयंकर गर्दी असते अशी हा काय धक्का बुक्की पडतात काय पण होत असतं तिथं. पण धून कुठं होती हो? तिला भेटायचं आहे तीच दिसत होती. बाकीचं काय दिसतच नव्हतं तिथं. काय व्हायलंय काय चाललंय आपल्याबरोबर एवढे सगळे समोर नेय दिसायलेत काहीही दिसत नव्हतं ज्ञानामध्ये. मग तसं म्हटलं एकाग्र झालं ना त्यांचं. पण तसंच म्हटलं की काहीतरी समजा घरात पाहुणे येणार आहेत आणि तुम्ही एखादी रेसिपी बनवायला लागलाय त्याच्यातच सगळं ध्यान आहे. कुठं लागलं कापलं कुठं लक्षच नसतं. म्हणजे जेव्हा त्याला एकाला विषय बनवतो त्याला जाणतो त्यावेळेस त्याला ध्यान म्हणायचं. मग ती केलेली एक परिभाषा चुकीची आहे हो. मागं पण अम्मांनी सांगितलं होतं. म्हणजे हे असं अन्य पंडित लोक अशी परिभाषा करतात. जानना वह ज्ञान है जानते रहना वह ध्यान है. मग ही परिभाषा चुकीची आहे का सांगा? काय सांगितलं होतं अम्मांनी ह्याच्यावर? जानना वह ज्ञान है जानते रहना वह ध्यान है असं म्हणायला नकोय. हां म्हणजे अनेक काळ स्थिर राहिल्यावर मग त्याला ध्यान म्हणायचा असा अर्थ होईल. तर असं तर नाही. एका समयासाठी जरी सांगितलं तुम्ही स्वतःला विषय केला तरी सुद्धा ते ध्यानच आहे. असं काही नाही की खूप काळ झालं तर त्याला ध्यान म्हणायचं असं नाही. म्हणून तर मग ज्ञान जे जे ज्ञान आहे ते ध्यान आहे असं आलं. जे जे ध्यान आहे ते ज्ञान आहे असं आलं. मग जिथं आपण एका विषयाला ग्रहण करतो त्यावेळेस ते एकाग्र झालं त्याच्यावर स्थिर राहून आपण किंवा स्थिर म्हणण्यापेक्षा त्याला लक्ष करून जाणतो त्यावेळेस ते ध्यान या संज्ञेला प्राप्त होतं. म्हणून असं ध्यान आपण आपल्या स्वभावाला विषय करून जाणलं तर आपल्याला सुद्धा त्याची प्राप्ती सहज होऊ शकते. झाली. हे विषय एक राहिला होता काय? विषय म्हणजे आधार घेतला होता. तर सिद्धांचा आधार कुठला आहे? कुठलाही आत्मा असू दे त्यांचा आधार स्वतः ते आत्मद्रव्यच आहे निश्चयाने. आणि व्यवहाराने सांगितलं
ज्या जागेत ते स्थित आहेत ती जागा, तो लोकाकाशाचे ते प्रदेश, हे त्यांचा आधार आहे, ती सिद्धशिला म्हणा. आणि जो कोणी जीव जिथं स्थित आहे तीन लोकांमध्ये ते स्थान ते त्याचं आधार आहे. मग निगोदी जीवांचा आधार, प्रत्येकांचा आधार आता ते बदलतो. कुठलं? इथं ना, तेच की व्यवहाराने ज्या जागेत स्थित आहेत, जसं नारकी आहे तर नरक हे त्यांचं स्थान आहे, तो आधार आहे, ती पृथ्वी नरकाची 7 पृथ्वी हे त्यांचा आधार आहे. मनुष्य स्त्रियांच्या अन्नामध्ये लोक आधार आहे, म्हणजे जिथं ते राहतील त्यानुसार त्यांचा आधार. देवांचं जे काही स्वर्ग विमान वगैरे आहेत ते त्यांचा आधार. आणि नारकी झाले की मनुष्य तिर्यांचे देव नारकी निश्चयाने ते घेतले, पण व्यवहाराने सांगितलं ज्या जागेत स्थित आहे ते आधार आहे त्यांचा. मग ते व्यवहाराने कुठलं जागा घ्यायचं असं ते विचारतात. म्हणजे जिथं स्थित आहे ते त्यांचा आधार म्हणला गेला, तो विषय म्हणला गेला. मग हे सगळं बाहेर आपल्याला कुठल्या आधाराची गरज नाही आहे. म्हणजे आपण जिथं आहे स्वतःच्या त्या संख्यात प्रदेशाच्या आधारेच राहतोय, पण म्हणलं गेलं तिथं राहतोय म्हणून, बाहेर घरात राहतो किंवा बाहेर राहतो असं वगैरे. पण तिथं ते आधाराची आपल्याला आवश्यकता नाही, कारण आपण आपल्या आधाराने अनुभूती करणार आहे. म्हणून स्वतःला लक्ष करा तर सहज आपण जाणू शकतो. ओम जाणा. स्वतःच्या अखंड न्यायक स्वभावाला लक्ष करा. हा मी आत्मा पराधीन नाही, पर आधाराने स्थित नाहीच. कोणतेही ज्ञेय असो त्या ज्ञेयाला मी मात्र जाणणारा ज्ञान स्वरूप आहे. चैतन्य स्वरूपोऽहम् ज्ञायक स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो